मागच्या 5 दशकामध्ये पुण्यात अनेक छोट्या मोठ्या टोळ्या निर्माण झाल्या। त्यातील एक डेंजरस टोळी म्हणजे आंदेकर टोळी। पुण्यातील गुन्हेगारी विश्वात एकेकाळी दहशत निर्माण करणाऱ्या आंदेकर टोळीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आले। ते म्हणजे बालाजीनगरमधील गँग वॉरने। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आंदेकर कोमकर टोळीत रक्तरंजित गँग वॉर सुरू झाले। ते अजूनही थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत। बुधवारी बालाजीनगर परिसरात झालेल्या गोळीबाराने या संघर्षाला आणखी एक हिंसक वळण मिळालं। विशेष म्हणजे या हल्ल्याचा संबंध वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांशी जोडला जातोय। त्यामुळे खून का बदला खून हे सूडचक्र अजूनही सुरू असल्याचं स्पष्ट होतं। आंदेकर टोळी, वनराज आंदेकरची हत्या, त्यानंतर पेटून उठलेले त्याचे वडील बंडू आंदेकर आणि सुरू झालेला सुडाचा रक्तरंजित प्रवास याचा आढावा घेऊया आजच्या भागातून। नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोलबिंदास। नानापेठ, भवानीपेठ आणि गंजपेठ या भागात आंदेकर टोळीनं आपली दहशत निर्माण केली। मागच्या 50 वर्षात या टोळीने अनेक टोळ्या संपवल्या, मात्र अलीकडेच आंदेकर टोळीच्या पोटातून एक नवी टोळी निर्माण झाली, ती म्हणजे कोमकर टोळी। बंडू आंदेकरला 5 मुले, वनराज, कृष्णकांत ही 2 मुले आणि संजीवनी, कल्याणी, वृंदावनी या 3 मुली। या 5 भावंडांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू झाले। या वादात वडिलांनी भावांची बाजू घेतली, त्यानंतर हा वाद आणखीन चिघळला। त्यातून कोमकर टोळी उदयाला आली। 1 सप्टेंबर 2024 रोजी नानापेठेतील डोके तालीमजवळ वनराज आंदेकरची निर्घृण हत्या झाली। रात्री 9 वाजता वनराज आपला चुलत भाऊ शिवमशी बोलत असताना 10-15 तरुणांनी 6 बाईकवर येऊन हल्ला केला। 5 गोळ्या झाडल्या, कोयत्याने डोके फोडले। हल्लेखोरांनी रस्त्याची वीज बंद केली आणि वनराजला वेढा घातला। त्यात तो जागीच ठार झाला। या घटनेनं पूर्ण पुणे हादरलं। धक्कादायक बाब म्हणजे या हत्येमागे वनराज आंदेकर यांच्या बहिणीचा आणि मेहुण्याचा म्हणजे कोमकरांचा सहभाग समोर आला होता। कौटुंबिक वादातून सुरू झालेला हा संघर्ष नंतरनं 2 टोळ्यांमधील उघड युद्धात बदलला। वनराजच्या हत्येनंतर आंदेकर टोळीनं बदला घेण्याची मोहीम सुरू केली। एकाला संपवल्यावर दुसऱ्याला लक्ष्य अशी रणनीती राबवली। पोलीस तपासातून समोर आले, आंदेकर याने पहिला गेम केला तो आपल्या मुलीच्या मुलाचा म्हणजे नातवाचा। आयुष कोमकर हे त्याचं नाव। सप्टेंबर 2025 मध्ये त्याची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। हा हल्ला म्हणजे वनराज हत्येचा पहिला मोठा बदला मानला गेला। त्यानंतर कात्रज घोलेवाडी परिसरात शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या झाली। तोही वनराजच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा भाऊ असल्याचं समोर येते। त्यामुळे आंदेकर टोळी एक एक करून संबंधितांना लक्ष्य करत असल्याची चर्चा सुरू झाली। बुधवारी सकाळी बालाजीनगर परिसरात पुन्हा गोळीबार झाला। वनराज हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीच्या भावावर आंदेकर टोळीच्या शूटरांनी गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली। त्यात तो गंभीर जखमी असून हा या गँगवॉर मधील 4था मोठा हल्ला मानला जातोय। आंदेकर आणि कोमकर टोळी यातून 4थी हत्या झाली। हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अक्षय उर्फ बाळा म्हस्के। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर हा तुरुंगात असतानाही टोळीची सूत्रे हलवत असल्याचा आरोप। बंडू आंदेकर, त्याची मुलगी आणि सून हे सध्या तुरुंगात आहेत, मात्र तुरुंगातूनच आदेश दिले जात असल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात रंगू लागली। एकदा गुन्हेगार तुरुंगात असतानाही टोळी सक्रिय राहते, हल्ले घडतात आणि शूटर सहज उपलब्ध होतात। याचा अर्थ संघटित गुन्हेगारीचे जाळे अजूनही मजबूत असल्याचं दिसून येतं। आंदेकर टोळीच्या कार्यपद्धतीत आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हत्या आणि गोळीबारासाठी अतिशय तरुण मुलांचा वापर। कमी वयातील युवकांना पैशांचा आमिष, दहशत किंवा निष्ठेच्या नावाखाली गुन्हेगारीत ढकललं जातं असल्याचं चित्र दिसतंय। या हल्ल्यातही तरुण मुलांचा वापर झाला असावा प्राथमिक अंदाज आहे। एकूणच या गँगवॉरमुळे पुणे पुन्हा एकदा हादरला असून पुणे पोलिसांपुढे या निमित्तानं मोठं आव्हान उभं राहील हे मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।